नमस्कार मित्रांनो, 15 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली, ज्यामध्ये 7 सर्वात मोठे निर्णय घेण्यात आले। ज्यामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजुरी देण्यात आली। मग या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झाले त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण पुढील प्रमाणे बघूया। मंत्रिमंडळ बैठकीतील 7 महत्त्वपूर्ण निर्णय। विधी व न्याय विभागात चिखलोली अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्या अनुषंगाने पदे मंजूर करणार। दुसरा निर्णय आहे गृह विभाग राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजुरी देण्यात आली। नगर विकास विभाग नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणासाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता। नगर विकास विभाग महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा। नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नंतरचा निर्णय आहे नगर विकास विभाग नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरीच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदीस मान्यता। महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करणार। महसूल व वन विभागाचा निर्णय आहे भूमी संपादन पुनर्वसन पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 30, 72 व 80 मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला। नंतरचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग लातूरच्या पुरंदर लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। तर मित्रांनो, हे सर्व निर्णय बघण्यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे PDF या ठिकाणी दिलेली आहे। यावरून आपण माहिती बघू शकता। हे सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील। सविस्तरपणे माहिती बघायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करा आणि बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।